35 वर्षाचे आम्हाला NCMC कार्ड काढता येईल का? काही जणांची कमेंट केली, माझे वय 50 वर्ष आहे, मग मला काढता येईल का? नेमकं कोणत्या वयाच्या लोकांना हे काढलं पाहिजे आणि काढणं का गरजेचं आहे? आता काही जण म्हणतात की सध्या आधार कार्ड चालू आहे, मग NCMC कार्ड काढलं नाही तर काढलं तर चालेल का? असं सुद्धा बरेच कमेंट करतात. त्यानंतर जर काही जण म्हणजेच विद्यार्थ्यांनी काढायला का नाही काढायला पाहिजे, याच्यासाठी काय प्रक्रिया राहते, हा त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच जण म्हणतात की आता काढून इतके दिवस झाले पण मला काही ते NCMC कार्ड आलेलं नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकं हे कार्ड कोणी काढावं आणि काढणं का गरजेचं आहे. आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, NCMC कार्ड म्हणजे काय? हे यापुढे आपल्याला आधार कार्ड बंद होईल आणि त्यापुढचे सवलती प्रवास करायला असेल. NCMC कार्ड असल्याशिवाय सवलतीमध्ये प्रवास करता येणार नाही. या कार्डचं वैशिष्ट्य असं आहे की हे कार्ड म्हणजे ऑनलाईन पद्धतीने यामध्ये आपल्याला पैसेसुद्धा टाकता येणार आहे. म्हणजे एक प्रकारचं वॉलेट असणार आहे. म्हणजेच की यामध्ये तुम्ही पैसे टाकू आणि काढू शकता. आपल्याला एस टी तिकीट काढते वेळेस कंडक्टरला नगदी पैसेसुद्धा देण्याची गरज नाही. याला रिचार्जेबल सुविधा असणार आहे आणि 50 रुपयाच्या प्रतीमध्ये यामध्ये रिचार्ज करता येणार आहे. असं एक कार्ड आहे आणि प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सवलतीमध्ये जर प्रवास करायला असेल तर काढावंच लागणार आहे. मग ज्येष्ठ नागरिक असो की अमृत ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो, विद्यार्थी असो, पत्रकार असो, दिव्यांग असो, या सगळ्यांना काढावा लागणार आहे. आणि यासाठी सध्या प्रत्येक बसस्थानक असेल, डेपो असेल, इथं काढण्याची सुविधा आणि याच्यामध्ये जे काय एजंट नेमलेले आहे त्यांना पैसे देण्याची मर्यादा आहे. यासाठी जर आपल्यावर नवीन कार्ड काढायचं असेल तर या अगोदर आपल्याला सांगितलेले 199 रुपये लागणार आहे. आणि ज्यांनी या अगोदर कार्ड काढलेले असेल त्यांच्याकडे जुनं कार्ड असेल तर सोबत न्यायचं आणि त्यांना फक्त 149 रुपये लागणार आहे. आता वयाची मर्यादा सांगतो. महत्त्वाचं म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या वयाची मर्यादा आहे 65 ते 75. यामधील हे नागरिक असतील तर त्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणून यांनाही 50% सवलत देण्यात येणार आहे आणि NCMC कार्डच्या माध्यमातून प्रवासासाठी मिळणार आहे. त्यानंतर 75 वर्षाच्या वरचे नागरिक असतील, मग त्यामध्ये महिला असो किंवा पुरुष असो, तर यांच्यासाठी हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे. 75 वर्षाच्या वरच्या आणि त्यानंतर महिलांसाठी जी 50%ची सवलत लागू केलेली आहे तर ती महिलांसाठी आहे आणि कोणत्याही महिला असल्या तर त्याला 50% सवलत या NCMC कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. आता महत्त्वाचं आहे त्यामध्ये पुन्हा विद्यार्थ्यांसाठी आता शाळा सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा यापुढे जसं आपण पाहिल्याचं पास काढून होतं आणि प्रवास करायचा तर NCMC कार्डच लागणार आहे आणि त्या माध्यमातूनच आपल्याला शाळेत जाण्यासाठी STच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. म्हणजे जर हे कार्ड तुमच्या जवळ नसेल तर तुमचं पास पण काही कामी नाही राहणार. मात्र विद्यार्थ्यांची जी कागदपत्राची प्रोसेस आहे ती थोडी वेगळी आहे. विद्यार्थ्याला एक अर्ज असणार आहे आणि त्यामध्ये एक सेपरेट हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पत्रकार असतील, स्वतंत्र नागरिक असतील, याच्यामध्ये आधार कार्ड हे कंपल्सरी आहे आणि स्वातंत्र्य सैनिक आहेत म्हणून त्याचं जे काही पत्र असेल ते पत्र असणार आहे. आणि पुन्हा एकदा महत्त्वाचं, याच्यात बरेच बांधवांना म्हणजेच की बरेच जे वयस्कर ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या बोटांचे ठसे ती मशीन घेत नाही, कारण तिथं आधार कार्ड द्यावा लागत आहे. आधार कार्डसोबत आपल्याला थंब द्यावा लागतो, अंगठा द्यावा लागतो. जे बोट घेईल ते मशीन द्यावे लागते. बऱ्याच जणांना घेत येत नाही. त्यांनी कोणतेही आधार कार्डवर जाऊन आपल्या बोटाचे ठसे अपडेट करून घ्यायचे. त्यानंतर NCMC कार्ड काढता येणार आहे. आता यासाठी आपल्याला कागदपत्रे काय लागते तर यासाठी आपल्याला फक्त आधार कार्ड घेऊन जायचं. ज्येष्ठ नागरिक असतील तर अमृत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील यांना फक्त आधार कार्ड न्यायचं, सोबत मोबाईल न्यायचा, त्यावर OTP येणार आहे आणि आपल्याला तिथे नोंदणी करता येणार आहे. आणि महत्त्वाचं यामध्ये काही जण म्हणजेच नोंदणी केली आणि नोंदणी केल्यानंतर सुद्धा मला NCMC कार्ड मिळालेच तर त्यांचे NCMC कार्डचे जे डेपोमध्ये काढले, जे बस स्टँडवर काढले, तिथं आल्यानंतर त्यांना SMS येतो. आपण मोबाईलवर SMS चेक करायचा आणि SMS आला की आपण ज्या डेपोमधून काढले त्या बस स्टँडवर काढले जाते, जाऊन NCMC कार्ड घेऊन यायची. इतकी सोपी पद्धत आहे आणि NCMC कार्ड तुमच्या त्या डेपोमध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने भेटून जाईल. याच्या व्यतिरिक्त पुन्हा काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून ही माहिती सगळ्यांना समजली पाहिजे. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.